आता बातमी वाशिममधून आहे। वाशिममधील मुंगळा पाझर तलावाचा सांडवा फुटलेला आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि नदी नाले सुद्धा ओसंडून वाहू लागलेले आहेत। अनेक ठिकाणी या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे। मुंगळा गाव परिसरामध्ये असलेल्या 25 वर्ष जुन्या पाझर तलावाचा सांडवा फुटला आणि त्यामुळे तलावा शेजारी असलेल्या 8 ते 10 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सांडवा जर्जर झाल्याबाबत शेतकऱ्यांनी दुरुस्ती संदर्भात आता निवेदन सुद्धा दिलेलं आहे। साजन धाबे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। साजन, नक्कीच ऋतुजा, काल वाशिम जिल्ह्यात सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। तर मालेगाव तालुक्यात पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुंगळा गावाजवळील 25 वर्ष जुना पाझर तलाव भरून सांडवा फुटल्याच्या आजूबाजूच्या 10 शेतकऱ्यांच्या शेतात मोठं नुकसान झालेलं आहे। तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। पहिल्याच या पावसात सांडवा फुटल्याने पाण्याचा मोठा लोंढा शेतात घुसल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर निवेदन देऊन सुद्धा दुरुस्ती झाली नाही आणि त्याचमुळे हा सांडवा फुटलेला आहे आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अगदी पहिल्याच पावसामध्ये पाझर तलावाचा हा सांडवा फुटलेला आहे आणि ती दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। मात्र यामध्ये जवळपासच्या परिसरातील 8 ते 10 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि याचाच आर्थिक फटका या शेतकऱ्यांना आता सहन करावा लागतोय। वाशिममधील मुंगळा पाझर तलावाचा सांडवा फुटला। मालेगाव तालुक्यामध्ये अगदी कालपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। नदी नाले सुद्धा ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि त्यातच सांडवा फुटल्यामुळे एकंदरीतच पाणी पातळीमध्ये सुद्धा आता वाढ झाली आहे। मुंगळा गाव परिसरामध्ये असलेल्या 25 वर्ष जुन्या पाझर तलावाचा हा सांडवा फुटलाय। आणखी एक बातमी वाशिममधून समोर येते। वाशिम जिल्ह्यामधील केनवड परिसरामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। विशेषतः पिंपरी सरहद परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागल्यात। वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना सध्या करावा लागतोय। तर वाशीमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे 2 ठिकाणी असा जबर फटका बसलेला आहे। एकीकडे मुंगळा पाझर तलावाचा सांडवा फुटला आणि दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालंय।